नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत चुंबकत्व म्हणजेच मॅग्नेटिझम हा भौतिकशास्त्राचा अत्यंत सोपा असा पण थोडासा काही नियम वगैरे त्यामध्ये आहेत. तर तो टॉपिक्स आपण आज बघणार आहोत. तर आजचा पहिला पार्ट आहे तर चुंबक कसं तयार झालं किंवा चुंबक कुठे आढळलं याचा काहीतरी थोडीशी आपण हिस्ट्री आपण बघून घेऊया, त्याचा इतिहास आपण बघून घेऊया. तर बघा, आपण ज्या खंडामध्ये राहतो तो आशिया खंड. आशिया खंडामधील मॅग्नेशिया शहरात काय झालं की मॅग्नेटाईट नावाच्या खनिजामध्ये लोखंडाला आकर्षून घेण्याचा गुणधर्म त्यामध्ये आढळला आणि या गुणधर्माला जे आहे हे मॅग्नेशिया शहरात आढळलं आणि मॅग्नेटाईट नावाच्या खनिजात आढळलं म्हणून त्या खनिजाला जे आहे मॅग्नेट म्हणजे चुंबक हे नाव पडलं. ठीक आहे, कारण हे कुठं आढळलं? मॅग्नेशिया या शहरात आणि मॅग्नेटाईट नावाच्या खनिजात. त्यावरून या खनिजाला मॅग्नेट म्हणजे चुंबक हे नाव पडलं. अशा खनिजातील चुंबकीय गुणधर्माचा वापर सर्वप्रथम दिशादर्शक म्हणून चीन या देशात करण्यात आला होता आणि दिशादर्शक गुणधर्मामुळेच या खनिजाला अयस्कांत किंवा लोहकांत असे म्हणतात. दिशादर्शक गुणधर्मामुळेच या खनिजाला अयस्कांत किंवा दिशादर्शक लोहकांत असे म्हणतात. यालाच लोडस्टोन किंवा लीडिंग स्टोन असे सुद्धा म्हणतात. यालाच लोडस्टोन किंवा लीडिंग स्टोन असे सुद्धा म्हणतात. म्हणजे जो खनिज सापडला हा मॅग्नेटाईट खनिजामध्ये होता. मॅग्नेशिया शहरामध्ये आशिया खंडामधलं चुंबकाला जे लोखंडाला आकर्षून घेण्याची क्षमता असणारं एक खनिज सापडलं आणि त्यामुळेच याला मॅग्नेट म्हणजे चुंबक असं नाव पडलं. या चुंबकाचा जो गुणधर्म आहे लोखंडाला आकर्षून घेण्याचा, याचा सर्वप्रथम वापर दिशादर्शक म्हणून करण्यात आला चीन या देशामध्ये आणि या दिशादर्शक गुणधर्मामुळेच या खनिजाला अयस्कांत किंवा लोहकांत असे म्हणतात आणि यालाच लोडस्टोन किंवा लीडिंग स्टोन असे सुद्धा म्हणतात. पुढे बघा, लोडस्टोनलाच नैसर्गिक चुंबक म्हणतात. हे जे लोडस्टोन असते ना यालाच नॅचरल मॅग्नेट असं म्हणतात. काय म्हणतात? नॅचरल मॅग्नेट. आणि जेव्हा नैसर्गिक चुंबक एखाद्या लोखंडी पट्टीवर घातला जातो तेव्हा त्या चुंबकाचे गुणधर्म तयार होतात. त्या चुंबकीय पदार्थाला कृत्रिम चुंबक म्हणतात म्हणजेच आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणतात. जेव्हा नैसर्गिक चुंबक एखाद्या लोखंडी पट्टीवर घातला जातो तेव्हा त्या चुंबकाचे गुणधर्म तयार होतात. त्या चुंबकीय पदार्थाला काय म्हणतात? कृत्रिम चुंबक म्हणजेच आर्टिफिशियल मॅग्नेट असे म्हणतात. चुंबक म्हणजे काय? साधी गोष्ट आहे, चुंबक म्हणजेच मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे काय तर बघा की लोखंड किंवा चुंबकीय पदार्थाला आकर्षून घेणाऱ्या पदार्थाला चुंबक असे म्हणतात. म्हणजेच लोखंड असेल, लोखंडाला काय होतो? चुंबक आकर्षित करून घेतो आणि त्यालासुद्धा आकर्षित काय जे आहेत चुंबकीय पदार्थ म्हणजे जे चुंबकाकडे आकर्षिले जातात. लोखंड किंवा चुंबकीय पदार्थाला आकर्षून घेणाऱ्या पदार्थाला जे म्हणतात चुंबक असे म्हणतात, मॅग्नेट असे म्हणतात. मग एक असतात चुंबकीय पदार्थ आणि दुसरे असतात अचुंबकीय पदार्थ. मग चुंबकीय पदार्थ म्हणजे काय की जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जातात त्यांना चुंबकीय पदार्थ आपण असे म्हणतो. आणि अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय की जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जात नाही त्यांना आपण अचुंबकीय पदार्थ असे म्हणतो. ठीक आहे, तर मग चुंबकीय पदार्थ कोणकोणते आहेत तर चुंबकीय पदार्थ आहेत आपले लोह आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, डायस्प्रोसियस आहे, गॅडेलियम आहे, पोलाद आहे. हे सर्व जे आहेत हे काय आहेत? चुंबकीय पदार्थ आहेत. आणि अचुंबकीय पदार्थ कोणकोणते आहेत? शिसे आहे, जस्त आहे, तांबे आहे, ॲल्युमिनियम आहे, कथील आहे. हे सर्व जे आहेत हे काय आहेत? अचुंबकीय पदार्थ आहेत. ठीक आहे, म्हणजे इतिहास आणि चुंबक कशाला म्हणतात हे आपण आतापर्यंत समजलो आणि अचुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय ते पण आपण बघितलं. म्हणजे तुम्हाला विचारलं तर चुंबक सर्वप्रथम कुठं सापडलं तर तुम्ही म्हणसाल की आशिया खंडातील मॅग्नेशिया शहरात आणि कोणत्या खनिजात? मॅग्नेटाईट या खनिजामध्ये आढळलं आणि त्याच्यामुळेच त्याचं नाव मॅग्नेट म्हणजे चुंबक असे नाव त्याचं पडलं आहे ना. आणि या चुंबकाचा जो आकर्षून घेण्याचा गुणधर्म आहे हा सर्वप्रथम दिशादर्शकामध्ये चीन या देशामध्ये करण्यात आला आणि या दिशादर्शक गुणधर्मामुळेच त्याला लोहकांत किंवा अयस्कांत असं नाव पडलं. आणि यालाच लोडस्टोन किंवा लीडिंग स्टोन असे म्हणतात. आणि लोडस्टोन म्हणजेच काय? आपलं नॅचरल चुंबक आहे, नैसर्गिक चुंबक आहे. आणि नैसर्गिक चुंबक जेव्हा लोखंडावर घातले जाते तेव्हा त्या पदार्थामध्ये चुंबकाचे गुणधर्म तयार होतात आणि या चुंबकीय पदार्थाला जे आहे कृत्रिम चुंबक असे म्हणतात, आर्टिफिशियल चुंबक असे म्हणतात. चुंबक म्हणजे काय की लोखंड किंवा चुंबकीय पदार्थाला आकर्षून घेणारा पदार्थ म्हणजेच काय? चुंबक, मॅग्नेट. ठीक आहे, मग चुंबकीय पदार्थ असतात आणि अचुंबकीय पदार्थ असतात.
चुंबकाला जे पदार्थ आकर्षून घेतात ते चुंबकीय पदार्थ, म्हणजे चुंबक ज्या पदार्थाला आकर्षून घेतो ते चुंबकीय पदार्थ, आणि अचुंबकीय पदार्थ म्हणजे चुंबक ज्या पदार्थांना आकर्षून घेत नाही ते अचुंबकीय पदार्थ. त्याचे आपण एक्झाम्पलसुद्धा बघितलेले आहेत. आता आपण बघूया चुंबकाचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याचे गुणधर्म वेगवेगळे काय आहेत ते आपण बघूया, आणि त्याचा वापर आणि त्याचा उपयोग जो आहे तो पण आपण बघूया. ठीक आहे. पुढे आपण बघूया चुंबकाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याचे गुणधर्म कोणकोणते आहेत. तर चुंबकाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पट्टी चुंबक, दुसरा प्रकार आहे चकती चुंबक, तिसरा प्रकार आहे नालाकृती चुंबक आणि चौथा प्रकार आहे सूची चुंबक. आता पट्टी चुंबकला इंग्लिशमध्ये म्हणतात बार मॅग्नेट. तर बघा असा आयताकृती जर चुंबक असेल, ठीक आहे, आयताकृती चुंबक असेल तर ते असते पट्टी चुंबक. एका साईडला असते उत्तर ध्रुव, दुसऱ्या साईडला असते दक्षिण ध्रुव, कुठले पण असतील, नॉर्थ आणि साऊथ. ठीक आहे. दुसरा आहे चकती चुंबक, डिस्क मॅग्नेट. बघा आपण जी पहिले सीडी म्हणायचो, सीडी आपण लावायचो ना मूवी वगैरे बघण्यासाठी, तिचा जो आकार आहे सेम तोच काय असतो, डिस्क मॅग्नेटचा आकार असतो. ठीक आहे. नालाकृती चुंबक, हॉर्सशू मॅग्नेट. आता बघा हा जो यूच्या आकाराचा जो चुंबक आहे याला नालाकृती चुंबक म्हणतात. याला पण 2 पोल आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. आणि तिसरा आहे सूची चुंबक, मॅग्नेटिक निडल. तर बघा एक आहे नॉर्थ पोल आणि एक आहे साऊथ पोल. याचं जे आहे थिकनेस हे कमी असतं, मी जाड लिहिलं आहे तुम्हाला दिसण्यासाठी. हे थिकनेस कमी असते आणि याचा जो वापर आहे हा जनरली दिशादर्शकामध्ये केला जातो, म्हणून त्याला मॅग्नेटिक सूची चुंबक म्हणतात. ठीक आहे. असे हे 4 प्रकार आहेत. त्याचे वेगवेगळे उपयोगसुद्धा आपण बघून घेणार आहोत. पण हे 4 प्रकार लक्षात ठेवा. पहिला प्रकार पट्टी चुंबक, दुसरा आहे चकती चुंबक, तिसरा आहे नालाकृती चुंबक आणि चौथा आहे सूची चुंबक. आता चुंबकाचे गुणधर्म जर पाहिले तर चुंबक जर असा आपण पेन आहे आणि चुंबकाला, पट्टी चुंबकाला जर आपण असं टांगलेल्या स्थितीत ठेवलं तर त्याची स्थिती जी आहे एक दिशा उत्तर आणि दुसरी दिशा दक्षिण दाखवते. एक दिशा उत्तर दिशा असेल आणि दुसरी काय जे असेल ती दक्षिण दिशा दाखवते, कुठंही तुम्ही ठेवा. ठीक आहे. दुसरा जो आहे यामधलं बघायला पाहिलं तर 2 सजातीय ध्रुवांमध्ये नेहमी काय असते, प्रतिकर्षण असते, आणि 2 विजातीय ध्रुवांमध्ये नेहमी आकर्षण असते. आता सजातीय ध्रुव म्हणजे काय आणि विजातीय ध्रुव म्हणजे काय. आता या पट्टी चुंबकाच्या जवळ जर मी इकडून परत असं जर एक दुसरं पट्टी चुंबक ठेवलं आणि याच्या ठिकाणी परत जर साऊथ पोल ठेवला, ठीक आहे, म्हणजेच दक्षिण ध्रुव जर ठेवलं तर हे दोन्ही काय झाले, सजातीय झाले, एकाच जातीचे झाले. तर या दोघांमध्ये कधीही आकर्षण होणार नाही, तर ते काय होतील, प्रतिकर्षण होईल, आहे ना. जर याच्या ठिकाणी मी नॉर्थ पोल ठेवला, ठीक आहे, म्हणजेच उत्तर ध्रुव ठेवला, तर या दोघांमध्ये काय होईल, आकर्षण होईल. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आहे की 2 सजातीय ध्रुव असतील तर त्यामध्ये काय असते, प्रतिकर्षण असते, आणि विजातीय ध्रुव असतील तर त्यामध्ये काय असते, आकर्षण असते. ठीक आहे. आणि पुढचा महत्त्वाचा पॉईंट जो आहे की चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाही किंवा वेगळे होत नाहीत. जे 2 ध्रुव आहेत कोणते, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, यांना वेगळं करता येत नाही किंवा त्यांना वेगळंच होत नाहीत. म्हणजे समजा जर आपण हे पट्टी चुंबक जर मधून कापलं तर इकडे नॉर्थ पोल आहे तर इकडे काय होईल, साऊथ पोल, अशा पद्धतीनुसार. ठीक आहे. समजा ह्या जर आपण इथं कापलं तर मग इथं नॉर्थ पोल, इथं साऊथ पोल, म्हणजे ते कुठं तुम्ही कापा तुम्हाला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल त्यामध्ये भेटतीलच. असे 3 गुणधर्म आहेत. ठीक आहे. 4 प्रकार आपले चुंबकाचे. पहिला पट्टी चुंबक, चकती चुंबक, नालाकृती चुंबक आणि सूची चुंबक. आणि चुंबकाचे गुणधर्म जर पाहायला गेलं तर चुंबक जर टांगलेल्या स्थितीत ठेवलं तर नेहमी ते काय असते, उत्तर दक्षिण स्थिर राहते. दुसरा जर पाहिला की 2 सजातीय ध्रुवांमध्ये नेहमी आकर्षण असते आणि विजातीय ध्रुवांमध्ये नेहमी 2 सजातीय ध्रुवांमध्ये नेहमी प्रतिकर्षण असते, म्हणजे ते एकमेकांपासून दूर जातात. आणि 2 विजातीय ध्रुवांमध्ये नेहमी काय असते, आकर्षण असते, एकमेकांना जवळ खेचतात. तिसरं जर पाहिलं तर चुंबकाचे दोन्ही ध्रुव कधीही एकमेकांपासून वेगळे करता येत नाही किंवा वेगळे होत नाहीत. ठीक आहे. हे चुंबकाचे गुणधर्म होते. आता आपण जे आहेत चुंबकीय क्षेत्र बघूया आणि त्याचे उपयोग वगैरे, चुंबकीय क्षेत्राची वैशिष्ट्ये बघूया आणि चुंबकाचे गुणधर्म आणखी जे बाकी आहेत काही वेगवेगळ्या स्पेसिफिक चुंबकाचे आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपण बघून घेऊया. ठीक आहे. पुढे बघूया आपण चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड कशाला म्हणतात. तर बघा हा मी एक बार मॅग्नेट काढलेला आहे. तर बार मॅग्नेट म्हणजे की कुठलाही चुंबक जो असतो तो चुंबक काय करतो, लोखंडासारखा पदार्थ जर असेल तर त्याला आकर्षण घेतो. म्हणजे बघा तुम्ही जर इथपर्यंत लोखंड ठेवला तर तो त्याला खेचण्याचा प्रयत्न करत असेल, पण इथं जर ठेवला तो डायरेक्ट काय होईल, खेचून घेईल. मग हे कशामुळे होते तर त्याची ती असते मॅग्नेटिक फील्ड. काय असते त्याची, ती मॅग्नेटिक फील्ड असते. म्हणजेच आता आपण बघितलं की सारख्यांमध्ये नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असेल तर त्यांच्यामध्ये आकर्षण असते आणि
विजातीय जर असतील सजातीय जर ध्रुव असतील तर त्यामध्ये काय असते, प्रतिकर्षण असते. तर बघा, चुंबकाच्या सभोवतालच्या ज्या क्षेत्रामध्ये त्याचे आकर्षण व प्रतिकर्षण बल दिसून येते त्यास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. की चुंबकाच्या शेजारी जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये त्याचं आकर्षण बल आहे आणि प्रतिकर्षण बल आहे आणि त्या क्षेत्रास काय म्हणतात, चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. आता बघा, चुंबकीय क्षेत्र दर्शवण्यासाठी चुंबकीय बल रेषा वापरतात, त्यांनाच विकर्ष रेषा असे म्हणतात. चुंबकीय क्षेत्र दर्शवण्यासाठी चुंबकीय बल रेषा वापरतात, त्यांना विकर्ष रेषा असं म्हणतात. आणि चुंबकीय क्षेत्राला परिणाम व दिशा दोन्ही असतात. बघा, चुंबकीय क्षेत्राला परिणाम आणि दिशा दोन्ही असतात. आता बघा, आपण जर एखादा चुंबक इथं ठेवला तर त्याच्या शेजारी जे ह्या रेषा मी काढलेल्या आहेत यांनाच आपण चुंबकीय बल रेषा म्हणतो, त्यालाच आपण विकर्ष रेषा म्हणतो. ॲक्च्युअलमध्ये हे काय असतात, त्यांची मॅग्नेटिक फील्ड असते, चुंबकीय क्षेत्र असते. मग आपल्याला दाखवण्यासाठी अशा पद्धतीनुसार ते क्लिअर करावं लागतात. हे आपल्या डोळ्यांनी दिसतात का, नाही दिसत, पण हे जे आहे हे अशाप्रमाणे असते. बघा, हे जे विकर्ष रेषा आहेत किंवा चुंबकीय बल रेषा आहेत हे चुंबकाच्या अवतीभोवती असतात. ठीक आहे, नॉर्थ पोलपासून ते साऊथ पोलपर्यंत जातात आणि या चुंबकीय बल रेषा जे आहेत ते कधी एकमेकांना छेदत नाहीत. लक्षात घ्या, ते कधी एकमेकांच्या म्हणजे या नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मधून ते एकमेकांना कधीच या दोघंही एकमेकांना शोधत म्हणजे काय म्हणतात ते टच होत नाहीत, एकमेकांना जुळत नाहीत. ठीक आहे, आणि जे हे टोक आहेत, जे पण चुंबकाचं टोक जे आहे तिथं जे आहे चुंबकीय रेषा जे आहेत दाट असतात. ठीक आहे, या ज्या चुंबकीय रेषा आहेत हे दाट असतात आणि ते कधी एकमेकांना छेदत नाहीत. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपलं जे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जे आहेत किंवा जे दोन टोकं असतात चुंबकाचे त्याच्यामध्ये जे चुंबकीय क्षेत्र आहे ते काय असते, जास्त असते. आणि मध्यभागी हे चुंबकीय रेषा जे असतात हे विरळ असतात. कसे लक्षात ठेवा, मध्यभागी हे जे चुंबकीय रेषा आपण काढल्या हे काय असतात, बलरेषा ज्या काढल्यात ह्या विरळ असतात आणि टोकावरती ते काय असतात, दाट असतात. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही जी आहे टोकावरती काय असते, जास्त असते. ठीक आहे, मग चुंबकीय क्षेत्र समजलं की चुंबकाच्या सभोवताली ज्या क्षेत्रामध्ये त्याचे आकर्षण व प्रतिकर्षण बल दिसून येते त्यास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबकीय क्षेत्र दर्शवण्यासाठी चुंबकीय बल रेषा वापरतात, त्यांना विकर्ष रेषा असे म्हणतात. आणि चुंबकीय क्षेत्राला परिणाम व दिशा दोन्ही असते. लक्षात ठेवा, परिणाम आणि दिशा दोन्ही असते, म्हणजे याची व्हॅल्यूसुद्धा काढता येते आणि यांना दिशा असते. आताच मी सांगितलं, हे जे विकर्ष रेषा आहेत हे नॉर्थ पोल काढून साऊथ पोलकडे जातात. ठीक आहे, नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे जातात. चुंबकीय क्षेत्राची जर वैशिष्ट्य पाहायला गेलं तर आपण गुरुत्व क्षेत्र पाहिलं आणि विद्युत क्षेत्र पाहिलं. गुरुत्व म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती पाहिली आणि आपण करंट इलेक्ट्रिसिटी सुद्धा पाहिलो की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, इलेक्ट्रिकच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं तर आपल्याला शॉर्ट लागतो. आणि गुरुत्व क्षेत्र म्हणजे पृथ्वीच्या अंगी असणारे जे गुरुत्वीय बल आहे त्यामध्ये पृथ्वी जी आहे ही काय डायरेक्ट बरोबर कोणताही वस्तू जर आपण वर फेकली तर ते जमिनीवर पडते. यांच्याप्रमाणे चुंबकीय क्षेत्राचे जे अनंत आहे क्षेत्र देखील काय आहे, अनंत अंतरापर्यंत असते. म्हणजेच गुरुत्व क्षेत्र व विद्युत क्षेत्र यांच्यासारखे चुंबकीय क्षेत्र देखील अनंत अंतरापर्यंत असते. चुंबकापासून आपण जसे जसे दूर जावा तसं तसं हे चुंबकीय क्षेत्र काय होतं, कमी ऑब्वियसली आहे. जसं जसं दूर जाणार तसं तसं चुंबकाची जी शक्ती आहे किंवा चुंबकाचं जे क्षेत्र आहे ते काय होईल, कमी होईल. साधी गोष्ट आहे, जवळ जाणार तसं तसं वाढत जाईल. ठीक आहे, हे वैशिष्ट्य होते चुंबकीय क्षेत्राचे. ठीक आहे, आता चुंबकीय बल रेषांचे गुणधर्म काय आहेत आणि चुंबकाचे उपयोग काय आहेत ते आपण पुढे बघूया. ठीक आहे, पुढे आपण बघूया चुंबकीय बल रेषांचे गुणधर्म. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहेत, आपण आता नोट डाऊन केलेले आहेत, एकदा परत बघून घेऊ. तर बघा, चुंबकीय बल रेषांची जी सुरुवात आहे हे उत्तर ध्रुवापासून होते व शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतं. सुरुवात उत्तर ध्रुवापासून आणि शेवट जो आहे दक्षिण ध्रुवापाशी. चुंबकीय बल रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत त्या चुंबकीय बल रेषा परस्परांना. तिसरं जे आहे, चुंबकीय बल रेषेवर कोणत्याही बिंदूजवळ काढलेली स्पर्शरेषा त्या बिंदूजवळ असलेली चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. आताच आपण बघितलं होतं की चुंबकीय क्षेत्राला परिणाम आणि दिशा दोन्ही असतात. तर चुंबकीय बल रेषेवर जर कोणत्याही बिंदूवर जर आपण काढलेली एखादी स्पर्शरेषा जर दाखवली तर त्या बिंदूजवळ असलेली ती चुंबकीय क्षेत्राची काय दाखवते, दिशा दर्शवते. चुंबकाच्या दोन्ही टोकाजवळ चुंबकीय बल रेषा अतिशय दाट असतात आणि मध्यभागी त्या काय असतात, विरळ होत जातात. हे सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पाचवा जे आहे, चुंबकाच्या दोन्ही टोकाजवळ चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. कशामुळे असते, कारण चुंबकाच्या टोकाजवळ चुंबकीय बल रेषा अतिशय दाट असतात आणि बल रेषा म्हणजेच काय, ते चुंबकीय क्षेत्र आहे, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे तिथं जास्त मॅग्नेटिक फील्ड असते म्हणून तिथं चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. हे सारे चुंबकीय बल रेषांचे काय होते, गुणधर्म होते. आता आपण बघूया की चुंबकाचे उपयोग कोणकोणते आहेत. ठीक आहे, चुंबकाचे उपयोग आपण बघूया. युजेस ऑफ मॅग्नेट
तर चुंबकाचा उपयोग जो आहे होकायंत्रात दिशादर्शक म्हणून होतो. होकायंत्र जे आहे त्याच्यामध्ये दिशादर्शक म्हणून चुंबकाचा उपयोग होतो. दुसरा उपयोग आहे नालाकृती चुंबकाचा उपयोग जो आहे हा प्रयोगशाळेत तसेच विद्युत जनित्रामध्ये सुद्धा होतो. जे आपलं नालाकृती म्हणजे यू शेपचं जे चुंबक आहे त्याचा उपयोग प्रयोगशाळेत तसेच विद्युत जनित्रामध्ये सुद्धा होतो. सूचीचुंबकाचा उपयोग तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता, दिशादर्शक म्हणून केला जातो प्रयोगशाळेमध्ये. चक्तीचुंबकाचा उपयोग विविध विद्युत उपकरणांमध्ये होतो. विविध जे विद्युत उपकरणं आहे त्यामध्ये चक्तीचुंबकाचा उपयोग होतो. पट्टी चुंबकाचा उपयोग प्रयोगशाळेत केला जातो. लक्षात ठेवा, पट्टी चुंबकाचा जो उपयोग आहे प्रयोगशाळेत केला जातो. टी व्ही व संगणकाच्या मॉनिटरमधील कॅथोड रे ट्यूबमध्ये चुंबकाचा उपयोग होतो. टी व्ही आणि मॉनिटर जे आहे त्याच्यामध्ये जे कॅथोड रे ट्यूब असते त्यामध्ये चुंबकाचा वापर केला जातो. त्याचबरोबर विद्युत मोटार असतील, जनरेटर असतील आणि इलेक्ट्रिक गिटारमध्ये सुद्धा यांचा चुंबकाचा वापर केला जातो. अशाप्रमाणे हे चुंबकाचे उपयोग आहेत. चुंबकाचा उपयोग होकायंत्रात दिशादर्शक म्हणून, नालाकृती चुंबक जो आहे प्रयोगशाळेत तसेच विद्युत जनित्रामध्ये, सूचीचुंबकाचा उपयोग दिशादर्शक म्हणून प्रयोगशाळेमध्ये, चक्ती चुंबकाचा उपयोग जो आहे विविध विद्युत उपकरणांमध्ये केला जातो. पट्टी चुंबकाचा उपयोग प्रयोगशाळेमध्ये होतो. टी व्ही असेल आणि कॉम्प्युटरमधील मॉनिटर जे आहे, कॉम्प्युटरच्या म्हणजे संगणकाच्या मॉनिटरमधील कॅथोड रे ट्यूब जे आहे त्याच्यामध्ये चुंबकाचा वापर होतो. आणि विद्युत मोटार, जनरेटर आणि इलेक्ट्रिक गिटार जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा चुंबकाचा उपयोग केला जातो. अशाप्रमाणे हे चुंबकाचे उपयोग आहेत. यापुढचा जो पार्ट आहे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. पुढे अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. आता तर आपण सुरुवात केलेली आहे चॅप्टरला. पुढे बघा, जो आपला फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आहे, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आहे, कायम चुंबक आहे, काही जे विद्युतधारे जे परिणाम आहेत ते सर्व आपण बघणार आहोत. DC मोटर काय, AC मोटर काय, हे सर्व पुढे आपल्याला चुंबकत्व या चॅप्टरमध्ये आहे. पुढचा जो टॉपिक आहे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता फक्त आपण या चॅप्टरला जस्ट सुरुवात केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, आता हे फक्त या चॅप्टरचं बेसिक होतं असं आपल्याला म्हणता येईल. तर उद्याचं जे लेक्चर असेल म्हणजे यानंतरचं लेक्चर हे सुद्धा पाहायला विसरू नका. आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी आपली बॅच जॉईन करून घ्या, जेणेकरून आता सिलेबस आपला बऱ्यापैकी कवर झालेला आहे. जर तुम्हाला आणखी जास्त जर तुम्ही वेळानंतर जर बॅच घेतली तर तुम्हाला जो आहे सिलेबस कवर करायला वेळ लागेल आणि तुमची मेरिट लिस्ट क्लिअर होऊ शकणार नाही आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.